बापू घाम पुसत वाड्यात शिरले तसं रत्नमाला धावत दारात आली. तेवढ्यात माई म्हणाली, अगं रत्ना, किती तो पायाचा आवाज, पोरीच्या जातीला शोभतं का, कसं नाजूकसारखं चालावं. माईच्या बोलण्यानं रत्नमालाचं तोंड पडलं. तसं बापू माईला हसून म्हणाले, अगं माई, माझी रत्ना पोरगी नाही, पोरगा आहे. तसं माई म्हणाली, असं बोलूनच तिला तू लाडावून ठेवलंस बापू. आतून मालती रत्नमालाची आई पाण्याचा तांब्या हातात घेऊन आली. माई, बरोबर बोलता तुम्ही. दोघं बाप लेकीचं काय चाललंय काही समजत नाही. आणि हो, हिच्या लग्नाचं काही बघायचं की नाही. मालती एवढं बोलून उत्तराची अपेक्षा न करताच आत निघून गेली. सकाराम बापू आणि मालती यांची एकुलती एक लाडकी रत्नमाला नवस करून झालेली. एक देव सोडला नव्हता मालती आणि बापूने. माळावरच्या महोत्सवापासून ते कुळदेवीच्या जागरापर्यंत सगळं करून झालं होतं. पण मालतीची कूस काही उजवत नव्हतीच. माहेरचे देव झाले, मग कुणी सुचवलं तो डॉक्टर गाठला, पण कुठल्या डॉक्टरच्या हाताला यश येईना. बापू बागायतदार असल्यामुळं बक्कळ माळ पिकायचा घरी. साक्षात लक्ष्मी पाणी भरत होते. पण एवढ्या संपत्तीला कुणीही वारस नव्हते. माई म्हणजे बापूची आई. मालती आणि बापू एवढंच कुटुंब होतं. माईने एक दिवस बापूला बोलवलं. बापू, मी काय म्हणते, तू दुसरं लग्न कर. एवढ्या इस्टेटीला मालक नको का? अगं माई, काय बोलतीस तू? मूल व्हायचं असतं तर मालतीत काय कमी आहे? त्यावर माई म्हणाल्या, असेल की कमी, तुला काय माहिती. मग बापू थोडं रागातच बोलले, माई, मी सांगतो तुला, मूल नाही झालं तरी चालेल, पण मी दुसरं लग्न करायचो नाही बघ. मग माईचा इलाज बंद झाला. मालतीला जेव्हा समजलं तेव्हा तिलाही खूप वाईट वाटलं. पण मग थोडा विचार करून मालतीच बापूला म्हणाली, मी काय म्हणते माई, माई म्हणतात ते बरोबर आहे. आपण किती दिवस असं देवऋषी आणि डॉक्टर करत फिरायचं. वय निघून गेल्यावर आपल्याला बघायला नको का कुणी? तुम्ही दुसरं लग्न करा, माझी काही हरकत नाही. त्यावर बापूचा रागाचा पारा चढला. माईला, आणि तुला बी येड लागलं का? मला नाही दुसरं लगीन करायचं. आणि असं बी माझ्यातच काही कमी असेल तर काय करायचं? मी तुला बी सांगून ठेवतो, पुन्हा हा विषय काढायचा नाही. बापू एवढं बोलून तावात निघून गेले. दोघांचं बोलणं माईनं ऐकलं होतं. मालती किती समजूतदार आहे आणि मी कसला विचार करते म्हणून त्यांना वाईट वाटत होतं. त्यानंतर दोघींनी पण कधी लग्नाचा विषय काढला नाही. मालतीला रोज शेतात मळ्यात जावं लागत असे मजुरांच्या मागं. मध्ये बरेच अंतर माळरान लागे. ते माळरान सटवायचं माळ म्हणून ओळखलं जाई. माई नेहमी मालतीला म्हणत, येताना तिन्ही सांजेला लवकर येत जा. सटवायच्या माळावर अंधार नको करत जाऊ. पुढे काही दिवस गेल्यानंतर मालतीला एक दिवस कोरड्या उलट्या होऊ लागल्या. माई वयस्कर आणि अनुभव तेवढाच. त्याने लगेच ओळखलं मालतीला दिवस गेलेत म्हणून. बापू, अरे बापू, आधी पेढा आण, तू बाप होणार आहेस. बापूला तर काही सुचत नव्हतं. माईनं देवाजवळ दिवा लावला, पण दिवा विझला. माईला वाटलं वाऱ्यानं विझला असेल, म्हणून त्यांनी पुन्हा लावला. पुन्हा दिवा विझला. माईच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. हा कसला अपशकुन? परत दिवा लावून माई मालतीजवळ आल्या. मालतीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या, मालू, फेडलेस ग पांग आपल्या कुळाचे. आता तू काही करायचं नाही, नुसती लेकराची आणि तुझी काळजी घ्यायची. बाकीची कामं मी आणि मोलकरीण बाई बघून घेऊ. माईच्या या मायेच्या दम देण्याने मालतीचे डोळे भरून आले. माई एवढं बोलून तिथल्या वाड्याबाहेर निघाल्या आनंदाची बातमी गावभर देण्यासाठी. वाड्याबाहेरचं काळं कुत्रं माईकडे बघून गुरगुरायला लागलं. माईच्या काळजाचा ठोका चुकला. नक्कीच काहीतरी अशुभ आहे हे त्यांच्या वयोवृद्ध अनुभवाने हेरलं होतं. मालतीला दिवस गेलेही तरी चांगली गोष्ट आहे. मग असं का वाटतंय, काहीतरी चुकतंय? नाही, काहीही चुकत नाही, पण आजच असं का घडतंय? जाऊ दे, असेल काही, असं मनाशीच कुजबुजत माई तशाच निघून गेल्या. घरात सगळं आनंदाचं वातावरण होतं. बापूने तर सगळ्या शेतातील मजुराला पेढं वाटून वर जास्तीचे पैसे पण ठरवले. कारणच तेवढं मोठं होतं ना. नवस नायास करून पण पोटी पोर होत नव्हतं आणि आता होणार आहे या आनंदात बापूला काय करू आणि काय नाही असं वाटत होतं. सगळे आनंदात होते, पण मालती मात्र चिंतेत होती. रात्री माईने गोडाधोडाचे जेवण केलं. वाड्यावर येणाऱ्या सगळे गडी बाया वाड्यावरच जेवू घातले. मनाशीच म्हणाले, तेवढंच अन्नदानाचं पुण्य माझ्या नातवंडाला लागल. रात्री बापू त्यांच्या खोलीत आले. मालती अंथरुण नीट करत होती. बापूने मागून येऊन मालतीला मिठीत घेतलं. तसं मालतीला अजून म्हणाले, अहो, आता हे काय नवीनच? अगं मालती, मी बाप होणार हे नवीनच नाही का? आज किती आनंदाचा दिवस आहे.
पण मालू हे सगळं तुझ्यामुळे होतंय. पण मला एक सांग, तू उदास का दिसती? अगं असं राहिलीस तर आपले बाळ बी असंच दिसल आणि मला आपलं बाळ हसरं पाहिजे बघ. मालतीनं फक्त हुंकार देऊन अंथरुणात पाठ टाकली. बापू म्हणाले, झोप, तू दिवसभर गोंधळात थकून गेली असशील. मी येतो गावातनं फेरफटका मारून. मालतीचा काही डोळा लागत नव्हता. या कुशीवरून त्या कुशीवर पडून विचारात मग्न होती. विचारात कधी डोळा लागला तिचं तिलाच कळलं नाही. पहाट झाली, कोंबडं आरवलं तसं मालती उठून बसली. शेजारी बापू झोपलेलं होतं. कधी आले गावातून तिला माहीत नव्हतं. असं पण बापू हे नेहमीच असं. रोजच्यासारखं उठून झाडलोट करायला अंगणात गेली तर माई अगोदरच सगळं करून बंबात पाणी ओतत होत्या. हे सगळं मालती बघून म्हणाली, आहो माई, हे काय करता तुम्ही? मी हाय ना. गारठ्याचं बाहेर निघायची घाई कशा पायी? तसं पायी म्हणाल्या. तू आज जाऊन बैठं काम कर, मी बघते बाहेरचं सगळं. मालती आत आली. रोजच्या कामाला सुरुवात झाली. माई म्हणाले, आजपासून तू शेतावर जायचं नाही, बापू बघल सगळं. तसं मालती लगेच म्हणाली, नाही माई, मी जाते. घरी राहून काय करू दिवसभर? आणि आता कुठं दुसरा महिना आहे, मग आतापासून घरी राहून काय करू? त्यावर माई म्हणाल्या, ते मला काय माहीत नाही. तू जायचं नाही म्हणजे नाही. मालतीचा नाईलाज झाला. मन बेचैन झालं. आजचा दिवस कसा बसा घालवला. पण मनाशी ठरवलं, उद्यापासून नक्की शेतावर जायचं. दुसऱ्या दिवशी मालती उठली घाईतच सगळी कामं करू लागली. माई उठून बाहेर आल्या तर ही परसदारी झाडलोट करत होती. तशा माई ओरडायला लागल्या, माले, तुला नीट सांगितलेलं समजत नाही का? मालतीच्या हातातली केरसुनी तशीच खाली पडली. आऊ माई, बसून लय कंटाळा येतोय, म्हणून सकाळच्याला थोडी हालचाल करावं म्हणलं. अगं पण तुला कळत नाही का, एवढ्या दिवसानं पोर राहिलं, त्याला जपावं म्हणून. लहान नाहीस आता. तसं मालतीनं माईच्या जवळ जाऊन हाताला धरून बाजूला ओट्यावर बसवलं. माई, कशाला काळजी करता एवढी? काय नाही व्हायचं मला एवढीशा कामानं. तुम्ही किती दगदग करता, वय आहे का? माई म्हणाल्या, मला काय व्हायचं नाही. नातवंड खेळवायचं, त्याला मोठं करायचं, ते सगळं राहू दे. तू शेतावर नाही जायचं. मालतीला काही कळेना. उदास झाली. आज बी जायला नाही भेटत वाटतं. काय करावं? माई घरात जाताना मालतीकडे बघून मनाशीच विचार करत होत्या. शेतावर जायची हिला घाई आहे, काहीतरी आहे, पण ही मला सांगत नाही. मालतीला शेतावर का जायचंय हे माईंना कळेना. पण मालतीकडे पाहून ती चिंतेत असल्याचं जाणवत होतं. माईंनी ठरवलं, मालतीला आज जाऊ देत, तिच्या मागावर मी जाते. तशी मालती समजदार आहे, पण काय कमी जास्त झालं तर मी असते तर बरं. माई वळून मालतीला म्हणाल्या, माले, तुला जायचंय शेतावर तर जा, पर सांच्याला लवकर घरला ये. मालतीला खूप आनंद झाला. तिनं भराभर कामं करायला घेतली. माईने ओळखलं, नक्की काहीतरी आहे. मालतीला शेतात जायची घाई झाली होती. माईकडे तिचं लक्षसुद्धा नव्हतं. भराभर कामं आटवून भाकरी बांधून घेतल्यावर चटणी, कांदा आणि आंब्याच्या खाराच्या 2 फोडी घेऊन भाकरी गुंडाळून घेतली. पाटी सगळं ठेवून पाण्याचा तांब्या भरला आणि सगळं घेऊन शेतावर निघाली. आज मालतीला न्याहारी करायची सुद्धा आठवण नव्हती. माईच्या ध्यानात होतं, पण मालतीच्या वागण्यात फरक बघून माही काहीच बोलत नव्हत्या. मालती आपल्याच तंद्रीत वाड्याबाहेर निघाली तसं माईनं हाक दिली, मालती, सांच्याला लवकर ये. होय माय, येईल लवकरच, म्हणून मालती झपावझप पावलं टाकत निघाली. माईनं वाड्याबाहेर येऊन बघितलं. मालती पुढं बघून चालली होती. माईनं वाड्याचं दार बाहेरून ओढून घेतलं आणि तिच्या मागावर हळूहळू निघाल्या. मालती पुढे बघून भराभर पावलं टाकत होती. माई आडूसा घेत घेत तिच्या मागं निघाल्या. गावाची वेस गेली. गाव खरची शिवार लागली. रस्त्यानं कुठंतरी माणूस दिसायचा. मालती आपल्या धुंदीत पुढं बघून चालत होती. मोकळं वावर असल्यामुळं माईला थोडं सावधच चालावं लागत होतं. माळाजवळ पोहोचायला थोडंच अंतर बाकी होतं. झाडाचा आडोसा घेऊन माई चालत होत्या. थोड्या वेळाने सटवाईचं माळावर पोचताच मालती जवळच्या खडकावर पाठी टेकवून उभी राहिली. माई मागच थांबल्या. नेमकं काय चाललंय हे काही कळत नव्हतं त्यांना. मालतीनं पदराने घाम पुसला. इकडं तिकडं कुणी हाय का याचा अंदाज घेत पाठी उचलून डाव्या हाताला चालू लागली. माईच्या काळजाचा ठोका चुकला. मालती तिकडं का चालली असेल? थांबू का तिला? नग. तिला माहीत पडलं की मी तिच्या मागं आले तर तिला काय वाटेल? डाव्या अंगास किन्नराची वस्ती होती. गावातील लोक कधीच तिकडे जात नसत. किन्नर चांगले नसतात असं सगळ्या गावकऱ्यांचा समज होता. संध्याकाळी अंधार पडल्यावर तिकडं कुणी फिरकत नसे. गावकरी म्हणत त्या किन्नरांना भानामती येते. म्हणून माई मालतीला नेहमी म्हणत, सांच्याला शेतावरून लवकर येत जा.
पण आज काही वेगळंच घडत होतं. मालतीच स्वतः त्या वस्तीकडे जात होती. माईला घाम फुटला. आता काय करायचं? मालती पोटूशी आहे आणि सगळी म्हणतात ही तर भानामती करतात. मग मालती तिथं का गेली असेल? माईला काही कळत नव्हते. मागे जायची हिंमत नव्हती. काय घडतंय हे त्यांना काही समजत नव्हतं. काय करू? जाऊ का मागं मालतीच्या? पण दुसरंच काय असेल तर? अनेक प्रश्न माईच्या डोक्यात चालू होते. मालतीवर भानामती तर नसेल केली ना? नाही, असं कसं होईल? काय करू? मोर शेतावर जाऊन बापूला सांगू का? नाही न गं, बापू असल्यावर विश्वास नाही ठेवायचा. मग काय करू? मालती येईस्तोवर थांबते इथेच आडुशाला. माई झाडाआड तशाच उभ्या राहिल्या मालतीची वाट बघत. थोड्या वेळाने कुणीतरी आल्याची चाहूल लागली तसं माई लपून बघू लागल्या. एक 22-23 वर्षाचं पोर आणि 2 किन्नर सोबत आलेले दिसले. माई बघत होत्या. ते तिघे पुढे आले. त्यांनी माईला बघितलं पण काही न बोलता हसून निघून गेले. माईला काहीही समजण्यापलीकडं होतं. मालतीला जाऊन बराच उशीर झाला होता, पण अजून तिचा यायचा पत्ता नव्हता. थोड्या वेळाने मालतीच्या बोलण्याचा आवाज आला. अजून कुणीतरी सोबत होतं. थोडं पुढं आल्यावर दिसलं तिच्यासोबत पण एक किन्नर होते. दोघे हसत होते. माईला विचित्र वाटत होतं. मालतीनं विचारलं किन्नराला, चल मी निघते, शेतात वाट बघत असतील सगळे. त्यावर तो किन्नर मालतीला म्हणाला, सांभाळून जा आणि सांभाळून राहा. मालती बरं म्हणून पाठी डोक्यावर घेऊन शेताच्या रस्त्याला लागली. माई हा सर्व प्रकार स्वतःच्या डोळ्यांनी पाहत होत्या. नक्की काय घडतंय काही समजत नव्हतं. मालती पुढे गेल्यावर माईनं वाटलं जावं तिच्या मागं आणि विचारावं काय होतं हे सगळं. पण माईने विचार केला, इथं नको, घरी आल्यावर बघू. माई विचारात परत फिरल्या. डोक्यातील विचारचक्र थांबेना. काय असं असेल तिथं जिथं लोक चुकून पण जात नाही तिथंही का गेली असेल? माईसमोर मालती दिसत होती. आतून पोटात गोळा यायचा. पोटूशी सून अशा लोकांकडे का गेली असेल? विचाराचं थैमान चालू होतं. विचारात गाव कधी आलं आणि वाडा कधी आला हेच समजलं नाही. दार ढकलून माई आत गेल्या. रांजण्यावरलं मडकं घेऊन गार पाणी घशाखाली उतरवलं, पण घसा कोरडाच वाटत होता माईला. दिवसभर माई दारातच बसून राहिल्या. न्याहारी दुपारी एक घास पोटात गेला नव्हता. दिवस मावळ तिला गेला तसं माईचं काळीज धडधडू लागलं. मालती आल्यावर तिला विचारू का न गं? दुसरंच काय केलं असेल तर? तेवढ्यात बापू आणि मालती दोघं सोबत येताना माईला दिसली. बापूकडे बघून त्यांना जास्तच काळजी वाटू लागली. मालती गेली होती हे बापूला माहीत असेल का? मालतीनं दारात येतात विचारावं, अहो माई, दारात कशापायी बसलात? गारठा सुटलाय. माईने मालूकडे बघितलं. माईच्या नजरेत आज वेगळंच काही आहे हे मालतीला ओळखायला वेळ लागला नाही. मालतीने लगेच विचारले, माई काय झालं? दुखतंय का काय? असं तिन्ही सांजला आज दारात बसलाय, काय झालंय? माईने नुसतीच नकारात्मक मान डोलावली आणि उठून वाड्याच्या ढाळजात जाऊन बसल्या. बापू हातपाय धुवून माईजवळ येऊन बसले. काय माई, रानात काय बी खरं नाही बघ. हिरीतलं पाणी आटत चाललंय. जवाऱ्या भिजवणीतच पाणी आटलं बघ. पण माई बापूच्या सांगण्याला काहीच प्रत्युत्तर देत नव्हत्या. तोपर्यंत मालती दोघांचा चहा घेऊन आली. माई म्हणाल्या, मला नग चा. अगं माई घे की, गारठ्याचं बरं वाटतं. माई म्हणाल्या, तुला माले नग म्हणालेलं समजत नाही का? माई एवढ्या रागात कधी बोलत नसत. मालतीला काहीच कळेना. मालती म्हणाली, का माई, माझं काही चुकलं का? माई रागात म्हणाल्या, नाही ग, माझं चुकलं. असं म्हणून रागात परसदारी जाऊन बसल्या. मनात असंख्य प्रश्न होते. विचारू कसं? हा एकच प्रश्न माईला सतावत होता. रात्रीच्या जेवणापर्यंत माई परसदारी बसून होत्या. बापूला वाटलं बिनसलं असेल सासू सुनामध्ये काही. ते दोघीत कधी लक्ष देत नसत. बापू बाहेरून आल्यावर माईकडे गेले. का ग माई, असं काय म्हणाली मालू? मला नसत सांगत तू? मी चांगलं कान उघडतो तिचं. त्यावर माई म्हणाल्या, नाही र बापू, असं काय बी झालं नाही आमच्यात. अगं मग उदास रागात काय हायस? काय नाही. तेवढ्यात मालतीने हाक दिली, जेवण तयार आहे, चला दोघं बी जेवायला. घरात तिघेच असल्यामुळे सगळे सोबतच जेवत. मालतीने ताट वाढून घेतली. माई आणि बापू जेवायला येऊन बसले. माईच्या घशाखाली घास उतरेना. बळेच अर्धी भाकर खाऊन हात जोडले आणि ताटावरून उठल्या. तसं बापू मालतीला म्हणाले, ग काय ग मालू, आज माईचं आणि तुझं भांडण झालं का? त्यावर मालती म्हणाली, नाही हो, असं काय बी झालं नाही. मी सकाळी शेतावर येताना तर चांगल्या होत्या, पुन्हा काय बिनसलं काय माहीत. बापू म्हणाले, बरं तू काय बी बोलू नकोस, सकाळ मी बोलतो तिला. असं म्हणून सगळे झोपायला गेले. माईनं काही केल्या झोप येईना. थोडा वेळ झाला. मनाशी विचार केला, मालती माझ्यापासून काय लपवणार नाही, बघते थोडे दिवस.
मग हे नित्याचंच झालं. काम आवरून मालतीने माळावर जाऊन मग पुढे जायचं आणि माईने तिच्यावर लक्ष ठेवायचं. मालतीला 4था महिना लागला. पोट दिसू लागलं. एक दिवस माई म्हणाल्या, मालू आता तरी नगद जाऊ शेतावर. पोट घेऊन चालत जायचं, दिवसभर मजुरासंग काम करायचं. काय अडलं होय तुझ्या वाचनं? मालती म्हणाली, तसं नाही माई, पर तेवढंच फिरून आल्यावर बरं वाटतं. आणि मी एकटी कुठं असते, ही असतात की सोबतीला दिसभर. मालती ऐकणार नाही हे माईंना माहीत होतं. माई खुश पण होत्या बऱ्याच वर्षांनी घरात पाळणा हलणार म्हणून, आणि एकीकडे काळजी होती की मालतीचं नेमकं काय चाललंय. मालतीला बघता बघता 7वा महिना लागला. माई म्हणाल्या, पहिलं पोर हाय, 7-9 राहिलंय, डोहाळं जेवण करायचं. अगोदर मालतीने नाही म्हणून आढेवेढे घेतले, पण नंतर तयार झाली. माईने ब्राह्मणाकडून मुहूर्त काढून आणला. चांगली वेळ बघू कार्यक्रमाची तयारी सुरू केली. मालतीच्या माहेरच्यांना माईनं आमंत्रण दिलं. शेजारच्या बायकांना सांगितलं. मालतीला म्हणाल्या, अजून कुणी राहिलं असेल तर ध्यानात आणून सांग बाई. तेवढ्यात मालती म्हणाली, माई, आपल्या शेताच्या वाटावर जाताना माळ आहे, तिथली काही लोक माझ्या ओळखीची झाली आहेत, बोलवू का त्यांना? माई कसं तरी विसर पाडत होत्या, पण मालतीने आज स्वतःहून नाव काढलं तसं माईच्या अंगावर शहारे उभे राहिले. घाम फुटला, पण जवळ बापू असल्यामुळे काहीच बोलल्या नाहीत. मान हलवून हो बोलावं असं सांगितलं. पुन्हा माईचं विचारचक्र चालू झाला. आता काय करू म्या? ती लोक घरी आली आणि काय बरं वाईट झालं तर? तोपर्यंत मालती शेताच्या वाटेवर गेली सुद्धा होती. त्या दिवशी बापूंना माईकडे बघून चिंतेचं कारण विचारलं. काय ग माई, कसला विचार करतीस? माईनं न राहूनच बापूला म्हणाल्या, बापू, तुझी बायको काय बी ऐकत नाही बघ. बापू म्हणाले, अगं आता काय झालं? अरे बापू, झालं काय बी नाही, पर ते आपल्या शेताच्या वाटावर किन्नराची वस्ती आहे नव? हा हाय की. मालती त्या किन्नरासनी डोहाळ्या जेवणाचं सांगायला गेली बघ. ती लोक लय वंगाळ आहेत, चेटूक भानामती करतात. त्यावर बापू म्हणाले, अगं माई, असं काय बी नसतं, आणि तूच म्हणलीस न मालूचं सगळं लाड पुरवायचं, मग आता काय झालं? अरे पर असली लोक चांगल्या वेळेला असतात का कुठं? त्यावर बापू म्हणाले, अगं पोर झाल्यावर बोलवत्यात की त्यासनी. बापूला समजावून माई थकून गेल्या. काहीच फरक पडला नाही. मालती सांगून परत आली. खूप खुश दिसत होती. मालती माळावरून आली, ती खूप आनंदात दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरचं तेज बघून बापू म्हणाले, बघ माई, तू उगाच काळजी करत होतीस. बघ मालू किती खुश आहे, पर तुझं आपलं काय बी असतं. बापू बाहेर निघून गेले. मालती तयारीला लागली. मुहूर्ताचा दिवस उजाडला. सकाळपासूनच घाई गडबड चालू होती. सगळं सजवण्यात शेजारच्या बायका मदतीला बोलवल्या होत्या माईनं. थोड्याच वेळा दारातून जोरजोरात बोलवल्याचा आवाज येऊ लागला. माई कोण बोलत आहे हे बघायला दाराकडे गेल्या. दारात भरजरी चमकणाऱ्या कपड्यात 6-7 किन्नर होते. हसतच आत आले. टाळ्यांचा आवाज जोरात करत मालतीला हाका मारू लागले. माई त्यांना काही बोलण्याच्या आतच त्यांच्यातील एक जण माईच्या हाताला धरून म्हणाला, अगं ये माई, कसल्या काळजीत आहे तू? सगळं नीट होणार. तू का काळजी करती? तुझी सून लय गुणी हाय बघ, लाखात एक. माईनं मानेनेच हो म्हटलं. सगळे वाड्यात आले. त्यांना पाहून मालतीला खूप आनंद झाला होता. तिने त्या सगळ्यांची बसण्या खाण्याची व्यवस्था केली. बापू बाहेरून आले. त्यांना बघताच त्यातील काही जण ताडकन उभे राहिले. तसं बापू म्हणाले, काय झालं, बस की सारे. म्या काय वाघ आहे वय मला बघून उठलासा? तुम्ही आमचा अतिथी, मग असं उभं का? ते सगळं बापूकडे एकटक बघत होते. त्यातील एकाने इशारा केला आणि सगळे खाली बसले. थोड्या वेळात ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू झाला. शेजारच्या बायकांनी मालतीची ओटी भरली. सगळ्याच झाल्यावर किन्नरांना मालती म्हणाली, तुम्ही नाही वय भरणार ओटी? त्यावर माई रागात म्हणाल्या, काय ग माले, ते न बाप्यानं बाय आणि त्यासनी ओटी भरायला सांगतीस होय? त्यावर मालती म्हणाले, माई तसं नाही, पर आपण आशीर्वाद घेतो का नाही त्यांचा, मग आता बी आशीर्वाद म्हणूनच ओटी भरून द्या की. माई गप्प राहिल्या. सगळे किन्नर एका पाठोपाठ एक असं ओटी भरत होते. प्रत्येकाने काही ना काही आणले होते. सगळ्यांच झाल्यावर त्यांनी ओटीत घातलेलं लुगडं मालतीने काढलं आणि आतल्या घरात गेली. अंगावरचं लुगडं फेडून ओटीतलं लुगडं नेसले. अंगावरचं लुगडं आणि सगळं ओटीचं सामान घेऊन बाहेर आली आणि सगळं किन्नराच्या हवाली केलं. त्यावर माई म्हणाल्या, अगं मालू, असं सकुनाचं आलेलं कुणाला देत नसतात. तेव्हा मालती म्हणाले, अहो माई, हे कुणी बी नाहीत, जवळचीच आहे ती. आणि हसून मालतीनं सगळं त्यांना देऊन टाकलं. सगळेजण जेवून निघून गेले. माईनं काही समजेना.
त्या विचार करत होत्या, मालीवर यांनी काहीतरी चेटूक केलंय म्हणून ती अशी वागती. दिवसामागून दिवस सरत होते. मालतीला 9वा महिना लागला, पण तिचं माळावर जायचं काही केलं थांबलं नव्हतं. भरली सून अशी कुणाकडे का जाती हे माईंना खूप वेळा विचारावंसं वाटलं, पण खूप दिवसांनी घरात पाळणा हलणार होता म्हणून उगीच अपशकून नको, त्यासाठी माई काही बोलत नसत. मनात विचार करत असत, एकदाची मोकळी झाली की मग विचारते जाबीला, एकदाचं काय ते होऊन जाईल. महिना गेला, 9 दिवस गेले. शेवटच्या दिवशी मालती शेतावरून आली, कशीबशी पावलं टाकत. पाय उचलत नव्हता. घामाघूम झालेली माईनं लांबूनच तिला पाहिलं. भराभर पावलं टाकत त्या मालतीजवळ गेल्या. दोन्ही हातांनी तिला सावरून वाड्यात आणली. ढाळजात बसवलं. तांब्या भरून आणला. तिच्या तोंडावर पाणी शिंपडलं. तसाच तांब्या तिच्या तोंडाला लावला. एक घोट पिऊन मालती म्हणाली, माई, लय दुखायला लागलंय, बसवना झालं. पोटात कळा येतात, काहीतरी करा माई, नाहीतर म्या काय जगायचे नाही. माई म्हणाले, माले, अगं असं अभद्र बोलू नये. या बाळतनीच्या कळा आहे ती, घाबरू नकस, काय बी व्हायचं नाही. म्या बघते सगळं, तू आत चल. मालतीला पाय उचलत नव्हता. कशीबशी आतल्या खोलीत माईनी नेले. बाहेरच्या दारात जाऊन माईने शेजारच्या मुलाला हाक दिली. मुलाला बोलावून सांगितले, बापू गावाच्या चौकात असल, लागलीच बोलू त्याला, सांग लय घाई आहे, लगेच ये. मुलगा धावत बापूंकडे गेला. निरूप ऐकून बापू धावतच घराकडे आले. माई तोवर बंबात पाणी गरम करायला ठेवत होती. बापू म्हणाले, काय ग माई, लय घाईत बोलवलीस, काय झालं ग? त्यावर माई म्हणाले, अरे बापू, मालतीला कळा येऊ लागल्यात, बाळंत व्हायची वेळ जवळ आली आहे बघ. पर तू आताच जाऊन शेजारच्या गावातून वैद्याला घेऊन ये, म्हणजे काय परत नग घडाया. बापू, वय माई, म्हणून लगेच निघाले. आतून मालतीचा विवळण्याचा आवाज येत होता. माई तिच्याजवळ जाऊन बसल्या. मालतीला घाम फुटला होता. त्यात ती म्हणत होती, माई, म्या काय आता जगत नाही. माई आतून घाबरून गेल्या होत्या, तरी पण त्या मालतीला धीर देत होत्या. त्यात तासभर निघून गेला. मग मालती म्हणाली, माई, मला आता सहन होत नाही, तुम्ही काहीतरी करा. माई, म्या जगते का मरते ठाव नाही, म्या सांगते ते करता का? माई म्हणाले, होय करते, तू सांग, म्या लागलीच करते. मालती म्हणते, मग ऐका माई, तुम्ही माळावर जा आणि तिथल्या लोकांना जाऊन माझा निरोप सांगा. त्यांना म्हणा माझं दुखतंय, लागलीच या. माई ओरडून म्हणाल्या, माले, या येळला बी तुला असं आठवतं होय ग? काय येळ काय हाय नाही? त्यावर मालती म्हणते, माई, मला जिथं बघायचं असेल तर लागलीच जाऊन त्यांना बोलून आणा. माईचा नाईलाज होता. त्या म्हणाल्या, माले, म्या गेले तर तुझ्यापाशी कुणी बी नाही. बापू आल्यावर जाते म्या. पण मालती ऐकत नव्हती. माई, तुम्ही जाता का म्याच निघू असंच? माई गप निघाल्या. दुसरा पर्याय नव्हता. वेळ अडचणीची होती. माई शेताच्या वाटेने निघाल्या. मालतीच्या काळजीचं पाऊल आपोआप झपाट्याने पडत होती. एकदाचे पोचल्या सटवाईच्या माळावर. रणरणत्या उन्हात कुणीच दिसेना. थोडं खालच्या अंगाला उतरून पाहिलं, तिथून आवाज येत होता कुणी असल्याचा. माई दुरूनच आवाज दिला, हाय का कुणी? म्या माई, मालतीची सासू, कुणी असेल तर आव द्या. छावणीसारखं घर होतं, त्यातून 5-6 जण बाहेर आले. त्यांनी माईंना ओळखलं. या की माई, आज इकडं कसं वाट चुकलासा? या आमच्या गरीबाच्या झोपडीत. माई म्हणाल्या, नग, मालतीला कळा येत्या, तिनं तुम्हाला बोलवले हाय. म्या नाही म्हणलं तरी ती ऐकना झाली. त्यातील सगळे एकमेकांकडे पाहू लागले. माई म्हणाल्या, येताय सनव? हा येतोय की, का नाही येणार? मालूसाठी आम्ही कुठं बी येऊ. सगळे आत गेले. 5 मिनिटं झाली असतील. 3 जण बाहेर आले. माईंना म्हणाले, आम्ही सोबत इथून मागणं बाकीचे येतील, सारी संघ असल्यावर गावात लोक काय बाय बोल म्हणतील. वाड्याच्या मागल्या दाराने येतील बाकीची. माई किन्नरांसोबत वाड्यावर आल्या. तोपर्यंत मालती तळमळत होती. एक जणांनी बंबातील पाणी गरम झाले का ते बघितलं. पाणी बादलीत काढलं. आत 2 जण मालतीला सावरत होते. तेवढ्यात परत दारातून आवाज आला, आम्ही आलोत, यावं का आत? आतल्या दोघांनी पटकन आवाज दिला, थांबा तिकडंच. तेवढ्यात माई म्हणाल्या, का काय झालं? येऊ द्या की आत त्यासनी. त्यावर एक जण म्हणाला, तसं नाही बघ माई, माळावरून आल्यात, मग पायावर पाणी नका घ्यायचं का, म्हणून बोललो. माई, हं बरं, असं म्हणून बाहेर आल्या. तसं त्यांनी मागे एक जण आला. त्याने कळशी भरली हातात घेऊन माईंना म्हणाला, माई, तुम्ही बंबात अजून पाणी वता, म्हणजे मालतीच्या आणि लेकराच्या नहायला पुरल. माई दारात गेल्या तवर परसदारी उभे असलेले 2 जण आत आले.
पायावर थोडं पाणी घेतलं. हातात कसलं तरी बोचकं होतं. खूप सांभाळत होते. माई आत येण्या अगोदरच सगळे आत मालतीजवळ गेले होते. माई आत जाणार तोवर लेकराचा रडण्याचा आवाज आला. एकजण म्हणाला, देवी आई पावली. मालू सुखासुखी बाळंत झाली. लेकराच्या रडण्याच्या आवाजानं माई लुगडा सावरत आत गेला. मालती वाकळावर झोपली होती. एक किन्नरकडं लेकरू होतं. त्याने लेकराला कपड्यात गुंडाळून माईकडे हात पुढे केला. माई घ्या की. माईच्या चेहऱ्यावर हसू होतं. हात पुढं केलं. लेकराला घ्यायला घेताना विचारलं, काय झालं? मालती पडूनच माईकडे बघत होती. माईच्या विचारण्यावर तिनेच उत्तर दिलं, माई नाच झाली तुम्हाला. देवी आई पावली आपल्याला. माई खूप खुश होत्या. सगळे किन्नर मालतीचा निरोप घेऊन निघाले. तेव्हा माई म्हणाल्या, नका जाऊ, थांबा थोडं, तुमच्या हाताला यश आलंय. तर कहाणीचा पहिला भाग आपल्याला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.